आणि मी या पॉडकास्टवर एक गोष्ट सांगू इच्छितो, किंवा काही लोक जे बघत असतील, जे ड्रिंक करतात किंवा जे नॉनव्हेज खातात, तुम्हालाही कुठंतरी आतमध्ये हे वाटत आहे की हे मला बंद करायचं आहे किंवा सोडायचं, हे तुम्हालाही वाटत आहे. बरोबर आहे. पण तुम्ही ते करू शकत नाही आहे बिकॉज ऑफ पीयर प्रेशर, बिकॉज ऑफ समथिंग एल्स यू हैव क्रिएटेड, है ना. कि अरे 4 दोस्तों के अंदर अपनी खुद की वो बना के रखी है कि अपने को तो 4 पैक डाउन हुए तो भी कुछ नहीं होता. आणि आता तुम्ही ते बंद नाही करू शकत. सेंड करू शकतो डिस्टन्सनी. म्हणजे एखादा व्यक्ती दुसऱ्या देशात जरी बसलेला असेल तरीही त्याला तुम्ही इथून ब्लेसिंग्स पाठवू शकता. हे एवढं सिम्पल आहे की जसं कधीतरी गावाला गेल्यावर आपली आजी आपल्याला म्हणते की बाबा जा, माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. बरोबर. तर आशीर्वाद तुझ्यासोबत आहे म्हणजे तो काय आशीर्वाद थैलीमध्ये भरून देत नाही आजी आपल्याला. ते तिच्या ब्लेसिंग्स आहेत, ते तिच्या भावना आहेत, ते तिची इंटेन्शन आहे. म्हणजे एखाद्या व्यक्ती जो अतिशय दुःखात आहे किंवा अतिशय नाराज आहे, त्याला जर का तुम्ही एक मिठी जरी मारली तरी त्याला समजून जाईल की तुम्हाला त्याला काय सांगायचं आहे. त्या हजबंडची एनर्जी ही नॅचरली पुरुष एनर्जी आहे. मस्क्युलिन पुरुष ज्याला एनर्जी, शिव ऊर्जा म्हणून, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये शिव ऊर्जा म्हणू. आता त्या घरातली जी पत्नी आहे तिची नॅचरल एनर्जी असायला पाहिजे शक्ती एनर्जी, म्हणजे फेमिनाईन एनर्जी, स्त्री ऊर्जा असायला पाहिजे तिची. पण जनरली काय झालं की ती लिडरशिप घेते, ती बाहेर जाते, ती जॉब करते, ती सगळ्या काही गोष्टी करते. त्यामुळे कुठं ना कुठं तिच्यामध्ये ते पुरुष एनर्जी तिची वाढते. ओके. आणि बाकीच्या गोष्टी तर आहेतच, मग नेटफ्लिक्स आहे, हे 100 गोष्टी आहेत आपल्याला ज्या हे करतात. बरोबर. सो तिच्यामधली ती पुरुष एनर्जी जर का वाढली तर त्या घरामध्ये 2 म्हणजे दिसायला तर झाले की एक मेल आणि फिमेल आहे, पण आतमधून 2 पुरुष आहेत. कारण स्त्रियांना अडचणी जास्त आहेत. त्या अडचणी काय आहेत त्याचं कारण आहे, हेच एक कारण आहे की त्यांच्या आतमध्ये जे आहे ते बाहेर काढू शकत नाही. बरोबर. जसं की थायरॉईडचा प्रॉब्लेम बघा तुम्ही, खूप जास्त स्त्रियांना थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे. वजन वाढण्याचा प्रॉब्लेम खूप स्त्रियांना आहे किंवा कमी होण्याचाही आहे. तर ते थायरॉईडमुळे होते जनरली. बरोबर. वजन एक तर एकदम वाढतं नाही, एकदम कमी होऊन जातं थायरॉईडमध्ये. तर ते गोळी का बरं चालू आहे? कारण भावना दाबून ठेवलेल्या आहे ना. मग ते आता काढायचं कुठं? आणि सेम वे खर्च करतानाही तुम्ही अशा गोष्टींवर खर्च करा जिथे त्याचा उपयोग काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी. समजा एखादा व्यक्ती ड्रिंक करत असेल, ओके, सो तो दारू पिण्यासाठी पैसा खर्च करतोय, तो ज्याला पैसा देतोय तो कुठं लागतोय? बरं. त्याची सुद्धा तुमच्या कार्मिक कनेक्शनवर त्याचा परिणाम होईल. ओके. येस. तेच जर का तो पैसा तुम्ही डोनेशन करता, मी 4 लोकांना जेव घालतोय किंवा कोणाचा तरी शिक्षणाचा खर्च उचलतोय, असं जर का मी काही करतोय तर त्याच्याकडून येणाऱ्या ज्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ते माझ्या आयुष्यात काम करतात. आणि हे देवाधर्मात किंवा याच्या गोष्टीत जेव्हा तुम्ही पैसा लावता किंवा डोनेशनमध्ये, तर त्यांची ग्रोथ होत जाते. त्याचं कारण आहे की त्याचे जे वाईब्स आहेत ते तुम्हाला पॉझिटिव्ह ॲप्लिकेशन होत राहते. एक्झॅक्टली. खूप फरक पडतो. तरी तुम्हाला माहिती आहे की भैया तुम्हारे पास मर्सिडीज है कि 6 BHK, 5 BHK, 10 BHK बंगलो है, दैट डजंट मैटर आपके बैंक अकाउंट में कितना पैसा है. मुद्दा हा आहे की तुम्ही खुश आहे का, दॅट्स ऑल. बरोबर. घरात गेल्यावर तुम्हाला आनंद होतो का, किंवा तुम्ही जे काय आयुष्य जगतात त्यात आनंदी आहात का? जर का ते नसाल तर त्याचं एकच सिम्पल उत्तर आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे सागर गारवे सर. सर नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, आजचा आपला जो सब्जेक्ट आहे तो आहे रेकी आणि शिवशक्ती रेकी. हे जे कन्सेप्ट आहे ना, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की मराठी माणसाला अजूनपर्यंत हे नीट समजलंच नाही आहे. आज सर आपल्याला अतिशय व्यवस्थितपणे विथ एक्झाम्पल या सगळ्या गोष्टी समजवणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये रिलेशनशिप प्रॉब्लेम असतात, नवरा आणि बायकोचं पटत नाही, तुमच्या आयुष्यात पैशाचे प्रॉब्लेम असतात, पैसा कमवतात सगळे पण टिकत नाही, किंवा कमवण्याचा त्यांना एक उत्साह असतो पण मार्ग भेटत नाही. या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहे सरांसोबत. आणि मी एक गॅरंटी देतो की हा पॉडकास्ट संपल्यानंतर तुमच्या मनात जेही प्रश्न होते, जेही तुमच्या मनामध्ये जे प्रॉब्लेम होते, अडथळे होते, ते सगळे दूर झालेले असतील आणि तुम्हाला जीवन जगण्याचा एक चांगला मार्ग मिळालेला असेल. सर तुमचं स्वागत आहे परत एक वेळा. थँक्यू सो मच. सर, मी जसं बोललो की आपल्या मराठी लोकांना आहे ना रेकी अजून समजलंच नाही आहे. तर तुम्ही ग्रँडमास्टर आहात या रेकी याच्यात. तुम्ही शिवशक्ती हे तुमचं स्वतःचं एक रेकीचं खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवलंय. सर त्याबद्दल काय सांगाल? काय हे मराठी माणसांपर्यंत कसं पोहोचवाल तुम्ही हे? ओके. सर्वप्रथम चेतन, थँक्यू सो मच फॉर दिस पॉडकास्ट. कारण आता हे पॉडकास्ट ह्या ज्या गोष्टी आहेत याच्या माध्यमातूनच आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ज्या लोकांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. सर्वप्रथम मी रेकीबद्दल थोडंसं सांगेन.
रेकी याला एक एन्शियंट थेरपी म्हटलेलं आहे, जे की हिलिंगसाठी वापरलं जाते. आता बऱ्याच लोकांना हिलिंग हा शब्दसुद्धा समजत नाही. तर हिलिंगचा मराठी अर्थ आहे उपचार. उपचार म्हणजे जसं आपण दवाखान्यामध्ये जातो, गोळी औषध घेतो, ते काय, ते उपचार आहेत. बरोबर. तसं हिलिंग हे उपचार तुमच्यावर काहीही गोळी औषध न घेता केल्या जातात, त्याला हिलिंग म्हणतात. तर रेकी याची जी सुरुवात आहे ती डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी जपानमध्ये त्याची सुरुवात केली आणि ते त्याचे फाउंडर आहेत. पण बऱ्याचशा रिसर्च केल्यावर, बऱ्याचशा गोष्टी ऐकल्यावर, वाचल्यावर असं लक्षात आलं की रेकीची ॲक्च्युअल सुरुवात ही भारतात झालेली आहे आणि अश्विनी ऊर्जा नावाने त्याचा उल्लेख आहे. 2500 वर्षापूर्वी आपल्या वेदांमध्ये आणि आपल्या पुराणांमध्ये त्याचा उल्लेख आहे. पण कदाचित बऱ्याचदा आपल्याकडच्या गोष्टींवर आपण लक्ष देत नाही आणि मग त्या बाहेर देशात जाऊन ते वेगळं नाव घेऊन जेव्हा परत येतात तेव्हा आपण त्याला फॉलो करतो. जसं की आपली नेहमीची सवय आहे की आपण फॉरेन ट्रेंडला फॉलो करतो. तर त्यामुळे रेकी परत भारतामध्ये आलेलं आहे आणि आज रेकी हे नॉट ओन्ली नॉर्मल लोक, पण चांगले चांगले डॉक्टर्स, सायंटिस्ट, सगळे जे काही लोक आहेत, ॲक्टर्स, बॉलिवूड ॲक्टर्स, हे सगळे लोक रेकीचा वापर करतात, त्या थेरपीचा वापर करतात. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं की एखाद्या व्यक्तीला हात लावून तुम्ही बरं करू शकता का, किंवा डिस्टन्स हिलिंग ज्याला म्हणतात की तुम्ही फक्त त्याला काहीतरी रेकी पाठवून त्याला बरं करू शकता का, तर त्याला आपण रेकी म्हणतो की जे आपण सेंड करू शकतो डिस्टन्सनी. म्हणजे एखादा व्यक्ती दुसऱ्या देशात जरी बसलेला असेल तरीही त्याला तुम्ही इथून ब्लेसिंग्स पाठवू शकता. हे एवढं सिम्पल आहे की जसं कधीतरी गावाला गेल्यावर आपली आजी आपल्याला म्हणते की बाबा जा, माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. बरोबर. तर आशीर्वाद तुझ्यासोबत आहे म्हणजे तो काही आशीर्वाद थैलीमध्ये भरून देत नाही आजी आपल्याला. ते तिच्या ब्लेसिंग्स आहेत, ते तिच्या भावना आहे, ते तिची इंटेन्शन आहे जी तुमच्या सोबत आहेत नेहमी. ओके, जी तिने केलेले जे काही पुण्यकर्म असतील त्याच्यामधून निघालेला एक मेसेज आहे जो तुमच्यासाठी एक इंटेन्शन क्रिएट करतो आणि ते इंटेन्शन मग तुम्हाला सुरक्षित ठेवते. बरोबर. रेकी इज काइंड ऑफ दॅट. आणि राहिला प्रश्न शिवशक्ती रेकी. आता हे जे आम्ही सुरू केलं की शिवशक्ती, व्हॉट इज शिवशक्ती. शिव आणि शक्ती हे दोन गोष्टी तर आपल्या पुराणामध्ये आहेतच, त्याचा उल्लेखही आहे, त्याच्याबद्दल भरपूर गोष्टी ऐकलेल्या सुद्धा असतो आपण. पण जेव्हा मी आपल्या बाली या ठिकाणी एक ट्रेनिंग करायला गेलो होतो, बाली इंडोनेशियामध्ये, तर त्या ठिकाणी आम्हाला एक टर्म शिकवली. ती टर्म होती मॅस्क्युलाईन एनर्जी आणि फेमिनाईन एनर्जी. बरं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये दोन एनर्जी असतात. एक असते मॅस्क्युलाईन म्हणजे पुरुष ऊर्जात्व, पुरुष ऊर्जा म्हणू आपण त्याला, पुरुष ऊर्जा, आणि एक असते स्त्री ऊर्जा. तर हे प्रत्येकामध्ये असते, तुम्ही पुरुष असाल की स्त्री असाल. पण त्याचा जेव्हा इम्बॅलन्स होते तेव्हा तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी कमी जास्त होतात. ओके. जसं की एक्झाम्पल, एखादा आपल्या आसपास आपण बघत असू की एखादा पुरुष आहे पण त्याचे जे बिहेवियर असते ते जनरली स्त्रीसारखं असते. हो. आणि एखादी स्त्री आहे तर तिचं बिहेवियर पुरुषासारखं असते. ती फार लीडर असेल, नीडर असेल, आणि पुढं नेहमी पुढाकार घेणारी असेल, घर चालवणारी असेल, डिसिजन मेकर असेल, तर ती तिच्यामधलं पुरुषत्व जास्त आहे, ॲक्टिव्ह आहे. आणि एखादा पुरुष आहे तो डिसिजन घेऊ शकत नाही, वारंवार इमोशनल होतो, रडतो, किंवा त्याला जास्त लोकांमध्ये जाता येत नाही. तर याचा अर्थ त्यातली फेमिनाईन एनर्जी तिच्यामधली जास्त ॲक्टिवेटेड आहे. मग याचं काही नुकसान किंवा फायदा नाही आहे. पण जर का हे बॅलन्स असलं, किंवा पुरुषामध्ये पुरुष एनर्जी आणि लेडीजमध्ये लेडीज, जर का ती स्त्री एनर्जी जर का बरोबर असेल तर ते त्यांचं काम करू शकतात व्यवस्थितरित्या आणि त्यांच्या आयुष्यात. तर त्यामुळे हे शिवशक्ती मी जे शिकलो तिकडे मॅस्क्युलाईन फेमिनाईन एनर्जी, त्याला इंडियन भाषेमध्ये शिवशक्ती म्हणतात. म्हणून मग ते आम्ही रेकी सोबत जोडलं. ओके. कारण तो सुद्धा एक हिलिंगचा प्रकार आहे. सो आम्ही असा विचार केला की ह्या दोन्हीही गोष्टी, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर तुमच्यासाठी एक छान ताट तयार करत आहे जेवणाचं, तर मी प्रयत्न करेल की त्याच्यामध्ये लोणचंही असलं पाहिजे, त्याच्यामध्ये पापडही असला पाहिजे, त्याच्यामध्ये 2 भाज्या असल्या पाहिजे. बरोबर. तर त्यामुळे फक्त रेकी का द्यायची, तर मग त्यासोबत आम्ही मॅस्क्युलाईन फेमिनाईन एनर्जी ॲड केलं आणि त्याला शिवशक्ती रेकी असं नाव दिलं. डॉक्टर मिकाऊ उसुईंची जी रेकी आहे तिला आम्ही ॲज इट इज ठेवलेलं आहे. पण त्याच्यासोबत हा एक ॲडिशनल गोष्ट आम्ही आमच्याकडून महाराष्ट्राच्या लोकांसाठी देत आहोत. येस सर, जसं तुम्ही सांगितलं की फेमिनाईन आणि मस्क्युलिन या 2 एनर्जीज येतात याच्यामध्ये. शिवशक्तीच्या अंडर या गोष्टी आपण कन्सिडर करतो.
तर सर याच्यामध्ये एक सेक्शुअल पार्ट ज्याबद्दल आपण जर बोलायचं झालं तर तुम्ही काय सांगा की या एनर्जीज मग तिथेही वर्क होतात का, आणि मग त्याचा एखाद्याच्या रिलेशनशिप्सवर किंवा तो स्त्री म्हणजे नवरा आणि बायकोच्या नात्यावर काय परिणाम होऊ शकतो, ते जर जरा डिटेलमध्ये तुम्ही सांगितलं. शिवशक्तीचा तसं तुमच्या प्रत्येकच गोष्टीमध्ये फरक पडेल. म्हणजे तुमच्या करिअरपासून तुमच्या बिझनेसपर्यंत तर तुमच्या रिलेशनशिपपर्यंत तुमच्यामधली जर का मॅस्क्युलाईन किंवा फेमिनाईन कुठलीही एनर्जी जर का इम्बॅलन्स असेल, ओके, किंवा कमी किंवा जास्त म्हणू आपण त्याला, तर त्याचा फरक पडणार आहेच. थोडं ओपनली सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो की आज मेट्रो सिटीजमध्ये किंवा इतर ठिकाणी पण डिवोर्सचं प्रमाण का वाढत आहे? बिकॉज दोज एनर्जीज आर नॉट बॅलन्स. आता खेडेगावामध्ये किंवा छोट्या गावांमध्ये काय असते की प्रॉब्लेम असतात, असं नाही आहे की प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम हे प्रत्येक विवाहात आहेतच, कुठं ना कुठं काही ना काही असते, पण थोडेफार प्रॉब्लेम इट इज ओके. बट लॉंग टर्मसाठी 5-5, 10-10 वर्ष झाले जर का तुम्ही ती गोष्ट सहन करत आहात तर याचा अर्थ तो मेजर प्रॉब्लेम आहे. आणि तो मेजर प्रॉब्लेम का झाला तर त्याच्यामध्ये एक म्हणजे खूप जास्त अभ्यास केल्यावर रिसर्च केल्यावर हे लक्षात आलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे स्पर्श. आज एक नॉर्मल व्यक्तीला जर विचारलं की बाबा किती दिवस झाले तू तुझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला नाही, किंवा किती दिवस झाले की तुझ्या आईने तुझ्या डोक्यावरून हात फिरवला नाही, तर आपल्याला जाणवेल की खूप खूप वर्ष त्या गोष्टी होत नाहीत. स्पर्श कमी होत चाललेला आहे आपल्याला. बरोबर. आणि त्याला आपण वेगवेगळे नावं दिलेले आहे की हायजीन आणि हे आणि ते. ओके, की मी आता ऑफिसमधून आलो रे बेटा. म्हणजे एक साधं उदाहरण मी नेहमी माझ्या ऑनलाईन बॅचमध्ये सांगत असतो की तुमच्या घरात जर का लहान बाळ असेल तर ते तुमची वाट बघत असते की आता माझी आई घरी येईल, आता माझे वडील घरी येतील ऑफिसवरून, आणि जसा तुम्ही दरवाजा उघडता त्याला येऊन तुम्हाला हक करायचं असते. बरोबर. पण तुमच्या डोक्यात ज्या गोष्टी भरलेल्या आहेत की नाही हायजीन आणि हे आणि ते, ऑफकोर्स ते गरजेचं आहे, पण त्या क्षणासाठी त्या मुलासाठी ते छोटासा तो 2 मिनिटाचा हक गरजेचा आहे. तुम्ही त्याला म्हणता ए बेटा थांब थांब मला हात धुऊ दे, पाय धुऊ दे, आणि तुम्ही तिकडे जातात तेवढ्या वेळात त्याची जी ती एक्साइटमेंट आहे ती कमी होते. तो 2 दिवस तुमच्याकडे येतो. तिसऱ्या दिवशी त्याला समजतंय की मी जवळ जरी गेलो आई वडील मला जवळ घेणार, दूर त्यांचे हातपाय धुणार, रेडी होणार आणि नंतरच मला जवळ घेणार, पण तोपर्यंत त्याचा तो मूड गेलेला असतो. ते म्हणतात ना की तवा गरम आहे तभी आपने वो चीज का, तसं ते होऊन जाते. आणि मग तिसऱ्या दिवशी त्याला समजायला लागते की काही फायदा नाही जाऊन, तिला वेळ असेल, आपल्या वडिलांना वेळ असेल तेव्हाच ते येतील आपल्याकडे, मग तो दूर व्हायला लागतो. एक्झॅक्टली सेम हॅपन्ड विथ द हजबंड अँड वाईफ रिलेशनशिप. ते कसं सर? तर तो स्पर्श जेव्हा कमी होतो, आजकाल कोणाची नाईट शिफ्ट आहे, कोणाची डे शिफ्ट आहे, हजबंड नाईटला जातो, वाईफ डेला जाते, मेट्रो सिटीजमध्ये ह्या गोष्टी आहेत. किंवा काही ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती आहे, किंवा काही ठिकाणी एकत्र नाही आहे तरीही कम्युनिकेशन कमी. त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे जे आपल्याकडे आलेलं खेळणं आहे आता, मोबाईल. त्याच्याकडे आपण गेलेलो आहेत. आणि त्यांनी काय होते की तुमच्यातला स्पर्श जर कमी झाला, असं म्हणतात की जे शब्दातून तुम्ही बोलता त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त तुम्ही स्पर्शातून बोलू शकता. म्हणजे एखाद्या व्यक्ती जो अतिशय दुःखात आहे किंवा अतिशय नाराज आहे, त्याला जर का तुम्ही एक मिठी जरी मारली तरी त्याला समजून जाईल की तुम्हाला त्याला काय सांगायचं आहे. तर जनरली हे ताटातूट का होते आणि इम्बॅलन्स एनर्जी का होतात, की एक समजा एक एक्झाम्पल म्हणून सांगतो मी की एक हजबंड आणि एक वाईफ आहे, आणि त्या हजबंडची एनर्जी ही नॅचरली पुरुष एनर्जी आहे, मस्क्युलिन पुरुष, ज्याला एनर्जी शिव ऊर्जा म्हणून, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये शिव ऊर्जा म्हणूया. आता त्या घरातली जी पत्नी आहे तिची नॅचरल एनर्जी असायला पाहिजे शक्ती एनर्जी, म्हणजे फेमिनाईन एनर्जी, स्त्री ऊर्जा असायला पाहिजे तिची. पण जनरली काय झालं की ती लिडरशिप घेते, ती बाहेर जाते, ती जॉब करते, ती सगळ्या काही गोष्टी करते, त्यामुळे कुठं ना कुठे तिच्यामध्ये ते पुरुष एनर्जी तिची वाढते. ओके, आणि बाकीच्या गोष्टी तर आहेतच, मग नेटफ्लिक्स आहे, हे 100 गोष्टी आहेत आपल्याला ज्या हे करतात. बरोबर. सो तिच्यामधली ती पुरुष एनर्जी जर का वाढली तर त्या घरामध्ये 2 म्हणजे दिसायला तर झाले की एक मेल आणि फिमेल आहे, पण आतमधून 2 पुरुष आहेत. जेव्हा ते एकमेकांसोबत क्रिया करत असतात, जेव्हा ते बेडवर असतील किंवा जेव्हा ते सेक्स करत असतील, तर त्यावेळी दे बोथ आर बिहेविंग लाईक मेल. आणि मग तो जो पुरुष आहे त्या पुरुषाला कुठेतरी असं वाटते की यार शी इज कमांडिंग मी, ती मला कमांड करते, अँड दॅट्स वाय द थिंग्स स्टार्टेड. तिथून मग इम्बॅलन्स व्हायला त्याच्या माइंडमध्ये त्या गोष्टी जातात. मग त्याला कारण खूप सारे दाखवले जातात, पण त्याचं मूळ कारण हे आहे किंवा असू शकते असं मी म्हणतो. बरोबर आहे किंवा असू शकते. मग आता या केसमध्ये काही महिला लगेच कमेंट करतील खाली की मग आम्ही जॉब नाही करायचा का, मग आम्ही नाही जायचं का. बिलकुल जायला पाहिजे तुम्ही, पण तुमचं महत्त्वाचं काम आहे मातृत्व,
माया, करुणा, ममता हे तुम्हाला दिलेलं आहे, तर ते ॲज इट इज ठेवून तुम्ही केलं पाहिजे. बरोबर. ते ॲज इट इज ठेवून, म्हणजे तुमचं हार्ट चक्र हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जसं आपण रेकीमध्ये 7 चक्रांची गोष्ट करतो. जेव्हा आम्ही मॅस्क्युलाइन फेमिनाईन शिकलो तेव्हा आम्हाला हे सांगितलं गेलं की पुरुषाचं काम आहे प्रोटेक्ट, प्रोव्हाइड अँड लीड. बरोबर. प्रोटेक्ट करणे, प्रोव्हाइड करणे आणि लीड करणे. म्हणजे जेव्हा जुन्या काळामध्ये पुरुष हा शिकार करायला जायचा बाहेर, स्त्री ही घर सांभाळायची, तर पुरुष काय करायचा, स्त्रीला काय लागते, परिवाराला काय लागते, प्रोव्हाइड. प्रोटेक्ट म्हणजे काही जर का अडचण आली, संकट आलं तर प्रोटेक्ट करत होता तो. बरोबर. आणि तो लीड करत होता कारण की तो पुढे राहत होता. युद्धामध्ये पण आपण पाहिलंय सर, पुरुष नेहमी आपण पाहिलं पुरुष होते. एखादं एक्झाम्पल सोडलं राणी लक्ष्मीबाईंसारखं, ते देतात देवता समान होतं, बट जनरली पुरुषच होते. हो. आणि आता वेळ आहे की आता इक्वॅलिटी आहे, स्त्रीला बाहेर जावं लागते किंवा ती जाते, चांगली गोष्ट आहे, 200% चांगली गोष्ट आहे. पण तिने त्याच्या पायी म्हणजे ते काम करत असताना तिच्यातलं मातृत्व नाही गमवायला पाहिजे, कारण ती तर तिची कोर क्वालिटी आहे ना. कारण पुरुष हा एक नवीन उत्पत्ती नाही करू शकत, पण स्त्रीलाच ते देवाने दिलेली आहे गोष्ट, ती संधी दिलेली आहे की ती नवीन क्रिएशन करू शकते, ती नवीन जीवाला याच्यात आणू शकते. त्यामुळे तिच्यात ते मातृत्व जागृत व्हावं याच्यासाठी तिची शक्ती, एनर्जी बॅलन्स पाहिजे. तर ते बॅलन्स करण्यासाठी काय करावं, आता हा प्रश्न विचाराल तुम्ही की ते बॅलन्स कसं करायचं. तर त्याच्यासाठी फार छोट्या छोट्या गोष्टी आहे. आमचा 3 दिवसाचा एक वर्कशॉप असते ज्याच्यामध्ये आम्ही शिकवतो की तुम्ही स्त्री एनर्जी आणि पुरुष एनर्जी हे कशी बॅलन्स करणार. पण मी इथं काही 2-3 टिप्स सांगतो जे लोकांना कामात येतील. बरोबर. स्त्री म्हणजे काय आहे, क्रिएटिव्हिटी. स्त्री म्हणजे काय आहे, प्रेम, पोलाइटनेस. स्त्री म्हणजे काय आहे, इमोशन्स. तर त्या गोष्टी त्यांनी केल्या त्याच्या रिलेटेड. जसं की जेव्हा डान्स करता तेव्हा तुम्ही इमोशन असतात तुमच्या. बरोबर. जसं तुम्ही एखादी रांगोळी काढता किंवा पेंटिंग करता किंवा शिवणकाम करता त्यावेळी तुमची क्रिएटिव्हिटी आहे. बरोबर. ते करता. किंवा तुम्ही घर आवडता. आता मी बऱ्याचदा हे पण एक्झाम्पल देतो की एखादं घर जे अस्ताव्यस्त झालेलं आहे ते एका स्त्रीच्या हातात द्या आणि ते एका पुरुषाच्या हातात द्या, तर पुरुष काही जास्त चेंजेस नाही करणार त्याच्यामध्ये, पण स्त्री त्या घराला 2 दिवसात घर पण आणेल. हो. कारण की तिचा तो कोर क्वालिटी आहे. बरोबर. ती जर का बॅलन्स असली समजा, तर आपोआप काय होईल की लाईफमधल्या सगळ्या गोष्टी आपोआप बॅलन्स व्हायला लागतील. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याला खूप कमी प्राधान्य दिलं जातं ती आहे सेक्स, ज्याच्याबद्दल बोलल्या जात नाही. आपल्या पॉडकास्टवर पण आज पहिल्यांदा इतकं डीप आणि इतकं इमोशनल रित्या कोणी व्यवस्थित समजेल सामान्य लोकांना अशा भाषेत आज आपण चर्चा करतोय सर. कारण कसं आहे माहितीये का की हा विषय असा आहे की हा ना तुम्हाला शाळेत शिकवल्या जात, अजूनही आई वडील त्याच्याबद्दल बोलण्यासाठी घाबरतात, कम्फर्टेबल नाही, कम्फर्टेबल नसतात. आणि मित्रमैत्रिणीमध्ये किंवा मग आजूबाजूला आपण जे काही शिकतो किंवा टी व्ही या मोबाईलवरून जे काही शिकतात मुलं, मग ते त्याच गोष्टीला कंटिन्यू करतात. माझ्याकडे एक व्यक्ती आले होते आत्ता 4-5 दिवसाआधीची गोष्ट सांगतो मी, म्हणजे असे खूप सारे एक्झाम्पल आहे. बरोबर. एक सांगतो बरोबर की त्या व्यक्तीने मला सांगितलं की सर माझं मॅरेज लाईफ चांगलं नाही आहे. इन शॉर्ट त्याला हे म्हणायचं होतं की माझं सेक्स लाईफ चांगलं नाही आहे. ओके. पण तरी सुद्धा त्यांनी शब्द वापरला की माझं मॅरेज लाईफ चांगलं नाही आहे. तर मग मी त्याला विचारलं की काय, म्हणजे असं काय झालं. तर मग जेव्हा हिस्ट्री त्याची काढत गेलो की आधी काय झालं, तर त्यांनी सांगितलं की कधीतरी माझ्या लहान असताना कोणीतरी माझं मित्र किंवा कोणीतरी काका मामा यांनी कोणीतरी मला असं सांगितलेलं होतं की आपल्या शरीरातून जे बाहेर निघते वीर्य, जे बाहेर निघते पुरुषाच्या शरीरामधून, ते बाहेर निघालं नाही पाहिजे, कारण ते जर निघालं तर तुमच्यातली शक्ती कमी होईल. आता ही गोष्ट बरोबर आहे काही हदपर्यंत, बट नॉट 100%. ओके. तर त्याच्या डोक्यात ती गोष्ट बसली आणि ती गोष्ट तो तेव्हापासून घेऊन येतोय. आज त्याचं वय 36च्या वर झालं तरीही ती गोष्ट त्याच्या डोक्यात आहे. ओके. तो बोलला की सर माझ्या लग्नाला 3 वर्ष झाले, पण मी त्या पद्धतीनं परफॉर्म नाही करू शकत ज्या पद्धतीनं केलं पाहिजे, आणि ह्या गोष्टीमुळे नाही करू शकत हे पण मला समजत आहे. तर हा एक त्याच्या डोक्यात क्रिएट झालेला ट्रॉमा आहे रिलेटेड टू सेक्स, आणि तो काढणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. तो निघेल कधी, मग त्याला काही गोष्टी समजून सांगितल्या, मग त्याला समजलं ते, तर तो निघेल कधी किंवा तो कधी निघेल, असे बऱ्याच लोकांच्या डोक्यात असतील. भरपूर वेगवेगळ्या गोष्टी असतील. येस. लहानपणी आपल्याला सांगितलं जातं की इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, घराच्या बाहेर निघू नको, मग तो पोरगा घराच्या बाहेर निघायलाच घाबरतो, घरात बसून राहतो, त्याला घरगुस्सा म्हटलं जातं. येस. मल्टिपल गोष्टी. मग आपण म्हणतो की हा काही करतच नाही, पण तुम्ही त्याला सांगितलेलं आहे. तर हे असे बरेचसे ट्रॉमास क्रिएट झालेले असतात, आणि हे ट्रॉमा सुद्धा आम्ही आमच्या त्या 3 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये लोकांच्या मधून काढतो
बरोबर किंवा ते काढण्यासाठी त्यांना हेल्प करतो. बरोबर तर याच्यासाठी हे शिवशक्ती बॅलन्स करणं तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे. आता शिवाचं जर एक उदाहरण द्यायचं म्हटलं शॉर्टकटमध्ये मी देतो की एखाद्यामधली शिवा एनर्जी कमी आहे किंवा मॅस्क्युलिन एनर्जी कमी आहे, म्हणजे काय, तर तो खूप तुम्हाला घाबरट असेल, कुठं जाणार नाही 4 लोकांमध्ये, पब्लिक स्पीकिंग त्याला करता येणार नाही, कुठल्या विषयावर त्याला बोलता येणार नाही. त्याच्या आतमध्ये खूप साऱ्या भावना असतील, बरोबर, पण त्याला मांडता येणार नाही त्या भावना, कारण त्याच्यातली शिवा एनर्जी डाऊन आहे. आणि मग भावना आतमध्ये आहेत पण त्या तोंडावरती बाहेर निघत नाही, तर त्या इथे ब्लॉक होतात तुमच्या गळ्यामध्ये चक्रामध्ये इथे. तर इथे थ्रोट चक्र असते आपलं. हो, तर मग ऑटोमॅटिकली त्याचं थ्रोट चक्र ब्लॉक होते. ओके, थ्रोट चक्र ब्लॉक होते, मग आपण म्हणतो चक्र इम्बॅलन्स झाले. तर ह्या गोष्टीमुळे ते चक्र इम्बॅलन्स होतात. त्याचा परिणाम काय होतो सर? म्हणजे एखाद्याच्या मनात खूप काही आज, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तर ही गोष्ट अशी होते की स्त्रिया ज्या आहेत, आपला जो पॉडकास्ट बघाय, किंवा स्त्रियांच्या मनामध्ये भरपूर गोष्टी असतात ज्या त्या व्होकली बोलू नाही शकत. सेक्स एक पार्ट आला, आपल्या समाजामध्ये 99% स्त्रिया या विषयाबद्दल कुठेच बोलू शकत नाही. हे समाजाचाच आपला प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट येते त्यांना होणारी छळ. सासरी आईकडे बोलू शकते, वडिलांकडे नाही बोलू शकत. आणि त्याच्यात जर ते लव्ह मॅरेज आहे तर त्याच्यात अजूनच नाही ते बोलू शकत. आपण उदाहरणं पाहिले आता अशा या गोष्टींचा. जसं तुम्ही बोलले की हे चक्र जेव्हा ब्लॉक होतं तर त्याचा परिणाम त्या स्त्रीवर काय होतो सर, किंवा तिच्या एक्सटर्नल बिहेवियरवर काय होतो? सगळ्यात आधी तर मला इथे हे सांगायला आवडेल की माझा जो प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये 70 ते 80% रेशो स्त्रियांचा आहे. ओके, स्त्रिया जास्त येतात, पुरुष कमी येतात. कारण स्त्रियांना अडचणी जास्त आहेत. त्या अडचणी काय आहेत त्याचं कारण आहे, हेच एक कारण आहे की त्यांच्या आतमध्ये जे आहे ते बाहेर काढू शकत नाही. बरोबर. आता ते का नाही काढू शकत, त्याचे मल्टिपल कारणं असू शकतात की ते स्वतःच विचार करतात ते की हा असा विचार करेल का, तो तसा. आणि कितीतरी वेळा तर मी रागाने, म्हणजे एक मोठा भाऊ लहान भाऊ या उद्देशाने किंवा त्या भूमिकेतून मी त्यांना कितीतरी वेळा रागावतो माझ्या बॅचेसमध्ये की का नाही बोलत तुम्ही, का नाही करत तुम्ही. बरोबर. कारण हे बघा, एक जेन्युइन कारण हे असते की त्यांना कदाचित काही लोक नसतात सपोर्ट करणारे. प्रत्येक घरात काही सपोर्ट करणारे लोक नाही आहे. आज जरी मॉडर्न झाल्या गोष्टी तरीही काही ठिकाणी अजूनही तो मॉडर्न झालेल्या नाही आहेत. ओके, काही ठिकाणी अजूनही ते आहे गोष्टी, पण काही ठिकाणी आहेत की जिथे सपोर्ट केला जातो. आपण आज म्हणतो की बाबा इक्वॅलिटी आली किंवा ह्या सगळ्या गोष्टी आल्या, पण मी खूप गोष्टी जवळून पाहिलेल्या आहे की दरवाजा बंद झाला की स्त्री शेवटी स्त्री आणि पुरुष शेवटी पुरुष हे असते. पण त्यांना नुकसान असं होते की ते न बोलल्यामुळे त्यांचं हे चक्र ब्लॉक होईल. बरोबर. ते चक्र जर का त्यांचं ब्लॉक झालं तर त्याच्या माध्यमातून मग बाकीचे आणखी चक्र ब्लॉक होतील. जसं की थायरॉइडचा प्रॉब्लेम बघा तुम्ही, खूप जास्त स्त्रियांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. वजन वाढण्याचा प्रॉब्लेम खूप स्त्रियांना आहे किंवा कमी होण्याचाही आहे. तर ते थायरॉइडमुळे होते जनरली. बरोबर. वजन एकदम वाढतं नाही, एकदम कमी होऊन जातं थायरॉइड मध्ये. किंवा मी बऱ्याचदा विचारतो प्रोग्राममध्ये की किती लोकांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, तर बऱ्याच स्त्रिया किती MGची गोळी खातात. मग ते सांगतात की सर मी 30 MG, कोणी सांगते 50 MG, कोणी म्हणते 100 MG, वॉट एव्हर जे काही मिळत असेल मार्केटमध्ये, मला नाही माहीत. तर ते गोळी का बरं चालू आहे? कारण भावना दाबून ठेवलेल्या आहे ना. मग ते आता काढायचं कुठं? कारण कुणाजवळ, तुमच्याजवळ जर मी चेतनजवळ येऊन काही सांगतो आणि चेतनने मला जज केलं तर, किंवा चेतनने माझा फायदा घेतला काही दुसरा तर त्या केसमध्ये त्यांनी काय करावं, ही अजून एक टिप देतो मी की तुम्ही डायरी मेंटेन करा. आणि तुम्हाला जे काही फील होते ते तुम्ही त्या डायरीमध्ये लिहा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की फारच पर्सनल गोष्टी तुम्ही लिहितात डायरीमध्ये, तर ते पेज फाडून तुम्ही जाळून टाका. सो रोज हे असं केल्याने तुमचं जे मन आहे ते काय होईल, मोकळं होईल. आणि तुमचे ते जेव्हा मन मोकळं होईल तेव्हा तुमच्या बॉडीमधले बरेचसे डिसीजेस तुम्ही बाहेर काढाल आणि चक्र बॅलन्स करायलाही तुम्हाला फार जास्त हेल्प होईल. तेही करू शकतात जनरली. याच्याने त्यांना फायदा होईल. येस, त्यांच्या मनातली जी एक बळबळ आहे ती निघून जाईल. येस, खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली सर तुम्ही. सर, भरपूर लोकांना पैशाचा प्रॉब्लेम आहे आज. पैसा हे मोटिवेशन पण आहे, पैसा हे डिप्रेशन पण आहे. असेल तर माणूस मोटिवेट असतो, नसेल तर डिप्रेस असतो. तुमच्याकडे असे एक्झाम्पल असतील की पैसा असून पण डिप्रेस आहे लोक. येस. बट तुमचं काय लुकआउट आहे पैशाकडे बघायचा? याच्यासाठी मी सर्वात आधी जे तुम्ही बोललं की पैसा असूनही काही लोक डिप्रेशनमध्ये आहे. आता मला कालच एक फोन आला होता, म्हणजे मी नाव तर नाही सांगू शकणार, पण त्यांच्याकडे जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे. ओके. आणि त्यांना ती वडिलोपार्जित मिळाली आहे, जी की अडकली होती आणि ती त्यांना आता अचानक मध्ये मिळाली.
आता त्यांचा मला फोन आला आणि त्यांचा मला पहिले प्रश्न होता की सर मला समजत नाही आता मी काय करू. ओके. कारण मी कधी इमॅजिनच नव्हतं केलं की एवढे पैसे येतील माझ्याकडे. बरोबर. पण आता आधी पैसे नव्हते म्हणून मला झोप लागत नव्हती, आता हे पैसे आलेले आहेत म्हणून मला झोप लागत नाही. ओके. एवढं मला टेन्शन आलेलं आहे. तर मुद्दा असा आहे की मनी इज बाय प्रॉडक्ट, हे आपण नेहमी ऐकतो की जे तुम्ही काम करता, जसं तुम्ही करता तसे तुम्हाला पैसे येतात. पण त्या पैशाचं मॅनेजमेंट हे आपण कुठेतरी शिकलो पाहिजे. इवन मी पण ते शिकतो, तर ते शिकलो पाहिजे आपण कुठेतरी. एखाद्या एक्सपर्टकडे जाऊन आपण शिकलो पाहिजे की माझ्याकडे जो पैसा आहे किंवा जो पैसा नाही आहे, तर त्याला कमवायचं कसं हे त्या व्यक्तीला शिकावं लागेल. आणि ज्याच्याकडे आहे त्याला तो मॅनेज कसा करायचा हे त्याला शिकावं लागेल. असं नाही की कोणती तरी एक रील पाहिली तुम्ही 30-40 सेकंदाची आणि तुम्ही इकडे इन्व्हेस्ट केले, तसं न करता पूर्ण रिसर्च करून तुम्ही ते केलं पाहिजे. आता याला जर का स्पिरिच्युअल वेमध्ये जर का बघायचं झालं तर माझं असं आहे म्हणणं की तुमच्याकडे येणारा पैसा हा स्पिरिच्युअल मनी असला पाहिजे. त्याला स्पिरिच्युअल मनी म्हणजे काय की तो जो पैसा येत आहे तुमच्याकडे तो कोणाच्या दुःखातून किंवा कोणाला त्रास देऊन नाही येत आहे, तो हॅपी काय म्हणतो हॅपी इमोशनमध्ये येत आहे. ओके. समजा मी तुम्हाला रेकी शिकवतो आणि ते रेकी शिकल्यामुळे तुमचे काहीतरी जर का अडचणी दूर होतात, प्रॉब्लेम दूर होतात, तर तुम्ही खुशीने मला पैसा देत आहात, तर तो हॅपी इमोशनमध्ये आलेला पैसा आहे, त्याला म्हणतात स्पिरिच्युअल मनी. स्पिरिच्युअल मनी म्हणजे की जो पैसा आनंदाने आला तुमच्याकडे, आनंदाने तो थँक्यू म्हणून तो पैसा तुम्हाला, त्याला स्पिरिच्युअल मनी म्हणतो. आणि सेम वे खर्च करतानाही तुम्ही अशा गोष्टींवर खर्च करा जिथे त्याचा उपयोग काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी. समजा एखादा व्यक्ती ड्रिंक करत असेल, ओके, सो तो दारू पिण्यासाठी पैसा खर्च करतोय, तर तो ज्याला पैसा देतोय तो कुठं लागतोय, बरं, त्याची सुद्धा तुमच्या कार्मिक कनेक्शनवर त्याचा परिणाम होईल. ओके, येस. तेच जर का तो पैसा तुम्ही डोनेशन करताय, मी 4 लोकांना जेव घालतोय किंवा कोणाचा तरी शिक्षणाचा खर्च उचलतोय, असं जर का मी काही करतोय, तर त्याच्याकडून येणाऱ्या ज्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ते माझ्या आयुष्यात काम करतो. बरोबर. म्हणून जनरली आपण बघितलं असेल की पिणारे किंवा जुगार किंवा हे ज्या गोष्टी करणारे लोक आहे, ॲट सम पॉइंट कुठेतरी येऊन त्यांचं सगळं काही नष्ट झालेलं असतं. आणि हे देवाधर्मात किंवा याच्या गोष्टीत जेव्हा तुम्ही पैसा लावता किंवा डोनेशनमध्ये, तर त्यांची ग्रोथ होत जाते. त्याचं कारण आहे की त्याचे जे वाईब्स आहेत हे मला पॉझिटिव्ह होत राहते. एक्झॅक्टली. खूप फरक पडतो सर या गोष्टीचा. सर आता दारूचा विषय निघालाच आहे, तर तुमची आजपर्यंतची जी स्पिरिच्युअल जर्नी आहे किंवा रेकीचा तुमचा अभ्यास आहे, शिवशक्तीचा तुमचा जो अभ्यास आहे, तुम्हाला काय वाटतं, दारू पिणं योग्य आहे की दारू पिणं अयोग्य आहे? नॉनव्हेज वगैरे तर ठीक आहे सर, बट दारूचं काय झालंय ना, आज आपण ज्या मेट्रो सिटीमध्ये बसलोय, 50% 60% गर्ल्स आर ऑल्सो अल्कोहोल कन्झम्पशन आहे त्यांचं. 80 to 90% बॉईज कन्झम्पशन करताय अल्कोहोलचं. येस. बेवडे नाही आहेत, रोजचं नाही आहे, बट आहे कन्झम्पशन. तुमचा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? दारू अयोग्य आहे की योग्य आहे? कदाचित हा प्रश्न जर तुम्ही मला 2 वर्ष आधी विचारला असता तर याचं वेगळं उत्तर असतं कदाचित. ओके. मी कदाचित तेव्हा असं उत्तर दिलं असतं की अपनी अपनी चॉईस है भाई, जिसको जो करना है वो करो. ओके, ते वाक्य मी आजही बोलणार, पण त्याच्या पुढं एक गोष्ट, एक अंडरस्टँडिंग मला आलेली आहे की देखो आफ्टर ऑल अपनी अपनी चॉईस आहे. ठीक आहे, की तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं हे तुम्ही ठरवत असता आणि त्या पद्धतीनं तुमची लाईफ पुढे चालत असते. बरोबर आहे ना, की जो कर्म आप आज करोगे उसके ही फल आपको कल मिळने वाले. बरोबर. तुम्ही जर आज आंब्याचं झाड लावलं तर तुमचे जे नातू पंतू आहे त्यांना आंबे खायला मिळतील. तुम्ही जर नाही लावलं तर नाही मिळतील. सिंपल आहे ही गोष्ट. पण रेकीमध्ये आल्यावर मला एक गोष्ट शिकायला मिळाली, किंवा जेव्हा हा अभ्यास स्पिरिच्युअल अभ्यास चालू केला तेव्हा मला एक गोष्ट माहीत पडली किंवा शिकायला मिळाली, ती ही होती की जे काही आपण इनटेक करतो, जे काही ग्रहण करतो आपण, दॅट ऑल्सो हॅज सम एनर्जी. त्याची पण एक एनर्जी आहे. ओके. म्हणजे इवन तुम्ही जर का म्हणजे ड्रिंक आणि नॉनव्हेज हा तर फार पलीकडचा विषय आहे, की तुम्ही जर पिझ्झा किंवा ह्या जर अशा गोष्टी जरी खाल्ल्या तरीही त्याला तामसिक फूड म्हटलं जाते आपल्या याच्यामध्ये. बरोबर. तामसिक जेवण म्हणतात त्याला. तर तामसिक जेवण जेव्हा तुम्ही घेता किंवा अति जास्त तिखट असं जर का तुम्ही खात असाल तर त्याचाही तुमच्या शरीरावर तर परिणाम होईलच ऍट द एंड. बरोबर. तो तर झाला फिजिकल, पण जो थॉट्सवर तुमचा परिणाम आहे तो काही तसे कृत्य करून घेईल तुमच्याकडून जे की तुम्हाला नव्हते करायचे. तर हा एक मेजर पार्ट आहे. हा मेजर पार्ट आहे जर का तुम्ही बघितलं तर. आता पिणे म्हणजे ते आपली आपली चॉईस आहे ऑब्व्हियसली, पण मला तरी असं वाटते की
पिऊन काय होते हा विचार करायला पाहिजे त्यांनी, की पिण्याच्या आधी मी कसा आहे आणि पिण्याच्या नंतर मी कसा आहे. बरोबर. आणि त्या दोनचं कॅल्क्युलेशन करायला पाहिजे की तुम्ही बेटर कुठं आहात, तुम्हाला काय वाटते. ओके, तुम्हाला जर का पिल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी असं वाटत असेल की यार रात को फालतू पिया मैं, तो इसका मतलब आपने गलत काम किया ना. येस नो. बरोबर. आणि तेच जर का तुम्ही रात्री समजा एखाद्या ठिकाणी डोनेशन देऊन आले 500-1000 रुपयाचं, तर तुम्हाला सकाळी कसं वाटते. एकदम सॅटिस्फॅक्शन मिळतं. तर मग तुम्ही नाव यू डिसाईड व्हॉट इज द बेटर थिंग अँड व्हॉट इज नॉट. ओके, नंबर 1, तुम्ही नॉनव्हेज खाल्लं किंवा तुम्ही साधं वरण भात पोळी जेवले आणि झोपले आणि तुम्हाला कशी झोप लागली, आणि तुम्ही नॉनव्हेज खाल्लं आणि सकाळी तुम्हाला पोट साफ झालं नाही किंवा गोळी घ्यावं लागली, चूर्ण घ्यावं लागलं, याचा अर्थ तुम्हाला समजायला पाहिजे की व्हॉट इज युअर बॉडी ॲक्सेप्टिंग अँड व्हॉट इज नॉट. तुमच्यासाठी चांगलं काय वाईट काय. तर ते आपापलं ठरवायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, एक एक्झाम्पल सांगतो मी. आमचा एक 3 दिवसाचा प्रोग्राम असतो ज्याला आम्ही म्हणतो अवेकन द हिलर विदिन. म्हणजे तुमच्यामधला जो उपचारक आहे, जो हिलर आहे, त्याला तुम्ही कसं ॲक्टिवेट कराल. ओके. तर त्याच्यामध्ये एक गृहस्थ आले होते. त्यांनी काही दिवसानंतर म्हणजे 15-20 दिवसानंतर मला असं शेअर केलं. ते माझे स्टुडंट पण आहेत, तर बोलणं होत राहते. तर त्यांनी मला सांगितलं की सर आपको एक बात बताता हूँ, किसी को बताना मत. मैं बोला ठीक है बोलो आप. तर त्यांनी सांगितलं की सर मैं आठवड्यातून 3 वेळा मी नॉनव्हेज खायचो आणि ड्रिंक करायचो, आणि माझ्या घरचे सुद्धा परेशान झाले होते या गोष्टीला, आणि मी पण झालो होतो, पण ते माझ्याकडे सुटत नव्हतं, बंद नव्हतं होत. बरोबर. आणि ते 3 दिवसाच्या आमच्या प्रोग्रामला आले आणि त्यानंतर ते बोलले की माझी इच्छाच होत नाही आहे. इव्हन माझे जे मित्र आहेत ज्यांच्यासोबत जाऊन मी बसायचो, ते मला पुन्हा पुन्हा कॉल करतात. त्यानंतर होळीचाही सण आला होता आमच्या प्रोग्रामनंतर, तर ते बोलले की मी होळीलाही नाही पिलो, आणि आज त्या गोष्टीला 6 महिने होत आहे. आत्ताही ते मला भेटले होते 8-10 दिवसाआधी. तर त्यांनी सांगितलं की सर मैंने अभी तक पिया नहीं हूँ और खाने को भी मेरी इच्छा नहीं हो रही. आता इथं काही मी त्यांना सांगितलं नाही किंवा मी कधीच कोणाला सांगत नाही की तू असं कर किंवा तू तसं कर. तुम्ही बंद करा, कारण मलाही माहित आहे की मी सांगून ते काही बंद होणार नाही. बरोबर आहे. ओके, जोपर्यंत त्याला ते वाटत नाही गोष्ट, तोपर्यंत ते बंद होत नाही. आणि मी या पॉडकास्टवर एक गोष्ट सांगू इच्छितो, किंवा काही लोक जे बघत असतील, जे ड्रिंक करतात किंवा जे नॉनव्हेज खातात, तुम्हालाही कुठंतरी आतमध्ये हे वाटत आहे की हे मला बंद करायचं आहे किंवा सोडायचं, हे तुम्हालाही वाटत आहे. बरोबर आहे. पण तुम्ही ते करू शकत नाही आहे बिकॉज ऑफ पीयर प्रेशर, बिकॉज ऑफ समथिंग एल्स यू हैव क्रिएटेड, है ना. कि अरे 4 दोस्तों के अंदर आपने वो अपनी खुद की वो बना के रखी है कि अपने को तो 4 पैक डाऊन हुए तो भी कुछ नहीं होता, आणि आता तुम्ही ते बंद नाही करू शकत. बरोबर. तर असं तुम्ही ते बनवून ठेवलेलं आहे, तर ते काहीच नाही, ते फक्त काही क्षणासाठी आहे. तर म्हणून मी काही लोकांना टिप्स पण देत असतो की तुम्ही काही कारण बनवा की मी गुरु केला, मी माळ घातली, आणि असं करून तुम्ही बंद करा. आता हे गुरु करणं, माळ घालणं म्हणजे काय आहे, हे कुठेतरी त्या व्यक्तीची तयारी झालेली असते की आता मला नाही करायचं हे, म्हणून तो काहीतरी एक टॅगलाईन लावतो आणि मग तो बंद करतो. लक्ष्मण रेषा म्हणतो आपण की बस आता ही ऍक्च्युली त्याला बंदच करायचं असतं. पण ते तसं जर बंद केलं तर मित्र म्हणतील अरे चल बाबा, कायचं कसं बंद केलं तू, कसं काय, चल चल थोडंसं घे, 8चे दिवस घे. तर तो एक ते कारण लावतो की मी गुरु केला, मी माळ घातली, पण ऍक्च्युली त्याला ते बंद करायचं असते. आणि मी 200% सांगू शकतो की जेवढेही पिणारे खाणारे लोक आहेत, मी हे नाही म्हणत की ते चुकीचं आहे, बरोबर, पण जेवढी पिणारे खाणारे लोक आहेत त्याच्यापैकी 90% असे लोक आहे की ज्यांना ते बंद करायचं आहे. त्यांनाही माहित आहे की आपण चुकीचं करत आहे, बट दे आर नॉट एबल टू स्टॉप देमसेल्फ. बरोबर. कहीं ना कहीं जाके उनमें का वो ट्रिगर जागृत होते त्यांच्यातला तो, आणि तो ट्रिगर जागृत होते आणि ती गोष्ट ते करून टाकतात. असं होतं. एक्झॅक्टली सर, बरोबर. शर्ट मला काय म्हणायचं आहे की म्हणजे नो बडी इज रॉंग, नो बडी इज, कोणीच वाईट नाही आहे, कोणीच चुकीचंही नाही आहे, पण काही घटना, काही परिस्थिती अशा होतात की त्या ठिकाणी ते गोष्टी करून टाकते माणूस. बरोबर आहे. एक एक्झाम्पल दिलं होतं सर तुम्ही एका ब्राह्मणाचं, त्याला 3 एक्झाम्पल, तर ते सांगा किती चुकीची असू शकते ती. खूप सुंदर एक्झाम्पल होतं ते मी कुठेतरी ऐकलं होतं, मला आठवत नाही कुठे ऐकलं होतं, पण खूप सुंदर स्टोरी आहे ते, की एका गावामध्ये एक ब्राह्मण असतो आणि तो फार स्ट्रिक्ट असतो, खूप देवधर्म करणारा असतो, खूप देवाला मानणारा असतो. आणि मग आता ऑब्व्हियसली तो चांगल्या सत्कर्मात असल्यामुळे काही लोकांची जीवावर येते की बाबा हा असं. तर तिथला जो राजा असतो त्याला कोणीतरी सांगते की अरे हा ब्राह्मण, ह्याला खरंच चेक कर की हा खरोखर चांगला आहे का. तर तो राजा एक दिवस त्याला बोलवतो आणि त्याला म्हणतो की तुला मी 3 ऑप्शन देतो, या 3 पैकी एक ऑप्शन तुला चूज करावं लागेल, नाही तर मी तुझा जीव घेऊन टाकेल. जर का 3 पैकी एकही ऑप्शन तू घेतलं नाही तर मी तुला मारून टाकेल. आणि तो त्या ब्राह्मणासमोर 3 ऑप्शन ठेवतो. ब्राह्मण इन द सेन्स तो साधू असतो असं आपण समजू, ठीक आहे. सो त्याच्यासमोर तो 3 ऑप्शन ठेवतो की बाबा ये तीनों में से एक कुछ लेना है तेरे को. पहिला ऑप्शन असते मांस,
जिथे नॉनव्हेज ठेवले. चिकन नॉनव्हेज मटन. दुसरं ऑप्शन असते परस्त्री, की परस्त्री आहे सोबत तिच्यासोबत संबंध सोबत काहीतरी तुला हे करावं लागेल. आणि तिसरं ऑप्शन असते शराब या दारू, आपण ज्याला म्हणू ड्रिंक, ते तिसरं ऑप्शन असतं. बरोबर. तर तो महाराज फार विचार करतो की यार नॉनव्हेज तुम्ही खाऊ शकत नाही, माझ्या धर्मात नाही सांगितलेलं आहे, तर हे नाही करू शकत मी, तर त्याला तो बाजूला करतो. दुसरं ऑप्शन परस्त्री, तो म्हणतो हे तर एकदमच चुकीचं आहे, कारण परस्त्री तर खूपच दूरची गोष्ट आहे, ती पण माझ्या धर्मात नाही सांगितलं, त्याला तो बाजूला करतो. आणि तिसरं ऑप्शन असते शराब. त्याला माहिती असते की या तीनपैकी एक ऑप्शन मला घ्यायचं नाही तर मला मारून टाकीन. तर तो म्हणतो की यार हे ठीक आहे, हे तर नॉर्मल आहे, म्हणजे पाण्यासारखंच आहे, ठीक आहे, काय होईल हे पिऊन, काय होईल, तर हे पिऊ आपण. आणि तो ते पितो, आणि ते पिल्यानंतर थोड्या वेळाने तो ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा करतो, म्हणजे तो परस्त्रीला पण छेडतो आणि तो नॉनव्हेज पण खातो. सो त्यामुळे किती वाईट आहे ते दारू, किती वाईट आहे, क्योंकि हमने देखा है आपल्या आसपास अशा गोष्टी की पिल्यानंतर आणि पिल्याच्या आधी माणूस फार वेगळा असतो, बदलून जातो. रस्त्यावर कधी कधी बऱ्याचदा जेव्हा ट्रॅव्हल करत असतो, रस्त्याच्या कडेला काही लोक झोपलेले दिसतात, तेव्हा फार वाईट वाटते, आतमध्ये खूप असं खराब वाटते की यार इसके भी पीछे तो कोई तो होगा. आई असेल, वडील असेल, बायको असेल, मुलं असतील, वाय ती पलीकडे गेलाय की त्याला त्याची पण व्हॅल्यू नाहीये. कालचं मी एक्झाम्पल देतो, एकदम लेटेस्ट कालचं एक्झाम्पल आहे. आम्ही कुठेतरी प्रवास करत होतो आणि ओलामधून आम्ही जात होतो, आणि बाजूला एका सिग्नलवर एक माणूस उभा होता आणि तो त्याच्या गाडीला किक मारत होता, पण त्याला किक मारता येत नव्हती. आणि नंतर आमच्या लक्षात आलं की तो एवढा पिलेला आहे की त्याला ती गाडी पण सांभाळल्या जात नाही आहे. तर आम्ही टॅक्सीमध्ये असल्यामुळे आमची टॅक्सी निघून गेली पुढं, पण माझ्या डोक्यात तो विचार सतत चालू राहिला की हा व्यवस्थित घरी जाईल की नाही. बरोबर आहे, कारण याला याची पण काळजी नाही की एवढी मोठी ट्रॅफिक आहे, तू धुंदीवर नाही आहे, तुला जर काही कमी जास्त झालं तर किती मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. सो ह्या गोष्टी होतात, त्यामुळे एक्झॅक्टली. सर, चक्रास बद्दल काय सांगा? रेकीचा जो मेन पार्ट आहे की आपण जे आपले सगळ्यात चक्रास असतो, 7 चक्रास, ते क्लिअर करतो, तर त्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? सगळ्यात आधी एक गमतीदार पार्ट सांगते तुम्हाला, की बरेच लोक माझ्याकडे येतात, फोन येतात आम्हाला, आमच्या टीमला फोन येतात आणि ते म्हणतात की आमचे चक्र बॅलन्स करून द्या तुम्ही आमचे चक्र बॅलन्स करून द्या. त्यावेळेस मला फार हसायला येतो, आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की चक्र हे तुम्हाला स्वतः बॅलन्स करायचे असतात, ते कोणी बॅलन्स नाही करून देऊ शकत. नंबर 1. नंबर 2, की जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपले सगळे चक्र बॅलन्स असतात. ओके. कारण कुठलंही लहान मूल बघा तुम्ही, ते अगदी तुम्हाला निरागस दिसेल, प्रेमळ दिसेल, त्याच्यामध्ये कुठलाच द्वेष नाही आहे, राग नाही आहे, त्याला तुम्ही आत्ता एक झापड मारा, तो थोड्या वेळानं जाईल, पुन्हा परत तुमच्याकडे येईल, पुन्हा तुमच्या गळ्यात पडेल, तू विसरून गेलेला असं की तुमचं त्याचं काय झालं, कारण की त्याचे चक्र बॅलन्स असतात. पण मग हे जसं जसं आपण मोठं होत जातो आपले चक्र इम्बॅलन्स व्हायला लागतात. ते इम्बॅलन्स का होतात? बिकॉज ऑफ सम इमोशनल ट्रॉमा, जे की आपण आधी बोललो, काही इमोशनल ट्रॉमास की मुझे मिला, उसे नहीं मिला, या उसे मिला मुझे नहीं मिला, माझ्यावर कमी प्रेम करतात, त्याच्यावर हे आपण स्वतः काहीतरी कारणं बनवत जातो, आणि त्याच्यामुळे एक एक चक्र आपलं इम्बॅलन्स होत जाते. जसं की उदाहरणार्थ, मुद्दा जर का प्रेमाचा असेल की मला प्रेम मिळालं नाही, मला प्रेम मिळत नाही, हे जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो तेव्हा तो त्याचा हार्ट चक्र जे आहे ते इम्बॅलन्स करत असतो. ओके. कारण प्रेम हे हार्ट चक्राशी रिलेटेड आहे. बरोबर. तर तो प्रेम बाहेर शोधत असतो जेव्हा की ते आतमध्ये असते. व्हेन यू लव युअर सेल्फ, एवरीबडी स्टार्ट लविंग यू. पर जब आप खुद की ही इज्जत नहीं करते या खुद को ही प्यार नहीं करते, तो अपने आप दुनिया आपसे प्यार नाही करेगी. ओके. आणि याच्याशी खूप साऱ्या गोष्टी रिलेटेड आहेत, की समजा आता तुम्ही काही वाईट सवयी तुम्हाला आहे, तर तुम्ही तुमच्या शरीराशी प्रेम नाही करत, सो अपने आप आपका सेल्फ लव जो आहे त्याला तुम्ही मारत आहात. बरोबर. ओके. तुम्ही एक्सरसाइज करत नाही, तुम्ही शरीराची निगा केली, तुम्ही तुमच्या सेल्फ लवला मारत आहात, आणि हळूहळू जेव्हा तुम्ही सेल्फ लवला मारता तेव्हा बाकीचे लोक तुमच्यावर प्रेम करत नाही, तुमचं अनाहत चक्र जे आहे, ज्याला हार्ट चक्र म्हणतो, ते ब्लॉक होऊन जाते किंवा डिसबॅलन्स होते. तसंच विचारांमध्ये, तसंच आज्ञाचक्र आपल्या इकडे असते 2 भुवयाच्या मध्ये, तर प्रत्येक चक्राचा एक रोल आहे. तसंच एक मूलाधार चक्र, मूलाधार चक्रामध्ये तुमचे फायनान्सेस बिघडून जातात. जे पैशाचा विषय जे येतो, की पैसा येतो तो थांबत नाही, किंवा येतच नाही, किंवा तुम्हाला नवीन पैशाच्या आयडिया सुचत नाही. बरोबर. तर मूलाधार चक्र तुमचं इम्बॅलन्स आहे, तुमच्यातला आत्मविश्वास कमी आहे, तुम्हाला गोष्टी मानता येत नाही. मग जो व्यक्तीचा मूलाधार चक्र डिस्टर्ब आहे तो इंटरव्ह्यू पण देऊ शकणार नाही, कारण कॉन्फिडन्सच नाही आहे. मग जोपर्यंत तो इंटरव्ह्यू देणार नाही तोपर्यंत जॉब लागणार नाही, जोपर्यंत जॉब लागणार नाही तोपर्यंत पैसा येणार नाही. तो अल्टिमेटली त्याने काय केलं,
एक गोष्ट करून त्यांनी 4 गोष्टी ब्लॉक केल्या. बरोबर. मग आपण म्हणतो क्रिएटिव्हिटी नाही म्हणून पैसा येत नाही. तर क्रिएटिव्हिटी कुठे आहे? तुमच्या स्वादिष्टान चक्रामध्ये आहे, ओके. जे की इकडे बेंबीच्या खाली आहे. हा, स्वादिष्टान ब्लॉक आहे तुमचं, म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी नाही. क्रिएटिव्हिटी नाही. स्वादिष्टान ब्लॉक म्हणून तुमचा मूलाधार ब्लॉक. तर असे तुम्ही एक एक चक्र ब्लॉक करत जाता, काही गोष्टींमुळे, काही ऐकण्यामुळे, काही थॉट्स, काही टीव्ही, काही मोबाईल, याच्यामुळे. मग आता मुद्दा येतो याला बॅलन्स करण्याचा. तर बरेच लोक, जसं मी तुम्हाला सांगितलं, म्हणतात की आमचे बॅलन्स करून द्या. तर याच्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. मला नाही वाटत कोणत्या पॉडकास्टवर हे बोलल्या गेलं असेल आतापर्यंत, की चक्र हे एकदा बॅलन्स केल्यावर ते बॅलन्सच राहतील असं नाही. ओके. मी नेहमी सांगतो की तुम्ही रोज ब्रश करता, येस सर. तुम्ही रोज आंघोळ करता, बरोबर. येस, तुम्ही रोज जेवण करता, येस, कारण की त्याच्यामुळे तुमची शरीर चालू आहे. बरोबर. तसंच तुम्ही चक्रांना पण रोज बॅलन्स केलं पाहिजे. तर मग कसं करायचं बॅलन्स? चालता बोलता तुम्ही बॅलन्स करू शकता. काही छोट्या मोठ्या टिप्स, जसं की प्रत्येक चक्राचा एक मंत्र आहे. जसं सहस्त्रार चक्र, त्याचा मंत्र आहे ओम. आज्ञाचक्र, त्याचा मंत्र आहे ओम. रम, लम, यम, असे 7 मंत्र आहेत, 7 वेगवेगळ्या चक्राचे. ते चक्राचे मंत्र तुम्ही म्हणू शकता चालता बोलता. ओके. किंवा अजून काही टिप्स जे माझ्या रिसर्चमधून काढले, की जसं तुम्ही डान्स करता तेव्हा तुमचं मूलाधार चक्र बॅलन्स होते, ओके. कारण तुम्ही डान्स करता ते. ओके. जेव्हा तुम्ही गाणं म्हणता तेव्हा तुमचं जे थ्रोट चक्र आहे ते बॅलन्स व्हायला तुम्हाला हेल्प होते. तर अशा काही गोष्टी तुम्ही करू शकता. किंवा जेव्हा तुम्ही शेअरिंग करता, किंवा जेव्हा तुम्ही अप्रिशिएट करता समोरच्याला, तेव्हा सुद्धा तुम्ही तुमचं थ्रोट चक्र बॅलन्स करा. जनरली आपण अप्रिशिएट करतो कुठं आजकाल? नाहीच होत. जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड देता, थँक्यू म्हणता, तेव्हा तुम्ही तुमचं अनाहत चक्र बॅलन्स करता. जेव्हा तुम्ही डोनेशन करता, डोनेशन म्हणजे काय, की तुमच्या जवळची एक वस्तू तुम्ही निस्वार्थपणे दुसऱ्याला देता, इट्स अ डोनेशन. बरोबर. की जहाँ पे आपका कोई हेतू नहीं है, देन ऑल्सो यू आर बॅलन्सिंग युअर हार्ट चक्रा. सो अशा काही रुटीन टिप्स डेलीमध्ये फॉलो केल्याने तुम्ही चक्र बॅलन्स करू शकता. तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तर त्या देतच असतात सर, मी लोकांना फायद्यासाठी. येस. त्यावरूनच आलं लक्षात, तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मी पाहिलं की यू आर अ बिझनेसमॅन. तुमच्या मल्टिपल बिझनेसेस आहे ऑलरेडी. येस, डिजिटल बिझनेस आहे, अजून बऱ्याच कंपन्या, तुमचं पब्लिकेशन्स आहेत, भरपूर गोष्टी आहे. तुम्ही कसं काय स्पिरिच्युअलिटीकडे वळलात सर? ॲक्च्युली 2019 मध्ये, म्हणजे स्टोरी फार मोठी आहे, पण तुमच्याकडे मर्सिडीज पण आहे सर? येस. सो थोडं मी शॉर्ट करून सांगतो ती स्टोरी. 2019 मध्ये माझ्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट आला असं आपण म्हणू, की 2019 मध्ये मला गुरु भेटले. ओके. आणि मी असा विश्वास करतो, तोपर्यंत नव्हतो करत, कारण तोपर्यंत मी माझ्या धुंदीमध्ये होतो, आपण आपल्या याच्यामध्ये असतो. सो 2019 मध्ये मला असं वाटलं की गुरुची आवश्यकता असते लाईफमध्ये. कोणाला तरी गुरु मानलं पाहिजे आणि त्याच्या संपर्कात राहून किंवा तो जे सांगतो ते ऐकलं पाहिजे. तर 2019 मध्ये मला माझे प्रोफेशनल गुरु म्हणू आपण त्याला, ते मिळाले. आपले खूप सारे गुरु असू शकतात, जसं की माझा जिम ट्रेनर हा सुद्धा माझा गुरु आहे. बरोबर आहे. मला ज्यांनी डिजिटल मार्केटिंग शिकवलं ते सुद्धा माझे गुरु आहेत. करेक्ट. त्यांनी मला पुस्तक लिहायला शिकवलं ते सुद्धा गुरु आहेत. पण प्रोफेशनल एक गुरु मला मिळाले 2019 मध्ये, आणि तिथून माझ्या लाईफ 360 डिग्री चेंज झाली. वेगवेगळ्या गोष्टी होत गेल्या. मग त्यानंतर पैसा भरपूर आला, म्हणजे जो की आधीच्या याच्यात नव्हता आला. म्हणजे ते आमचे जे गुरु होते ते नेहमी म्हणायचे की जो सॅलरी आप साल में कमा रहे हो, वर्षाचं जे तुमची इन्कम आहे ती तुम्ही महिन्याला कराल, अशी गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि ॲक्च्युली त्यांनी ती गोष्ट शिकवली. मला वाटतं ती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना थोडी तरी सांगावी. हो, त्याला इन्स्पायर होतील. डेफिनेटली. सो त्याला डिजिटल कोचिंग म्हणतात ॲक्च्युली, की तुम्ही इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून किंवा इतरांना कोचिंग करून तुम्ही कसं तुम्ही अर्निंग जास्त करू शकता आणि त्यांच्याही जीवनात तुम्ही बदल करू शकता. बरोबर. सो कोच झालो मी 2019 नंतर. आधी मी कोच होतो पण प्रोफेशनल कोच नव्हतो. 19 पासून मी प्रोफेशनल कोच झालो आणि मग खूप पैसा पण आला. सगळ्या गोष्टी जे इच्छा होती माझी 2011 पासून, की मला मर्सिडीज घ्यायची आहे कधीतरी, की मर्सिडीज घेतली मी 2021 मध्ये. मुलं बाळं, घर दार, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. की सगळं झाल्यावरही कुठंतरी म्हणजे 3 कंपन्या आम्ही चालू केल्या. एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती, एक म्हणजे आहे अजून इव्हेंट मॅनेजमेंट, एक पब्लिकेशन कंपनी आहे आणि एक इन्स्टिट्यूट आहे आमचं, ज्याच्यामध्ये आम्ही स्पिरिच्युअल ट्रेनिंग देतो आता. आधी त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग शिकवायचो आम्ही. ओके. तेही शिकवतो आता, पण आता स्पिरिच्युअल ॲड केलं आम्ही त्याच्यामध्ये. ओके. त्या 3 कंपन्या चालू झाल्या. जेव्हा की मी फक्त एक जॉब करायचो. ओके. आणि एक स्वप्न होतं की जॉब सोडायचा आणि स्वतःचा बिझनेस चालू करायचा, जेव्हा की बी सुद्धा माहीत नव्हता बिझनेसचा, की कसा होतो बिझनेस. बरोबर. कारण आपल्या लाईफ मध्ये घरामध्ये कोणी बिझनेस केला नाही. इव्हन जेव्हा मी जॉब सोडायचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या आईचा माझ्या बायकोला फोन आला होता की अगं तो जॉब सोडतं का बरं.
मग तिने सांगितलं की मम्मी त्यांना बिझनेस करायचा आहे. तर मग माझ्या आईने एकदम सहज, जसं एखादी कुठली आई बोलेल तसं, की मग अगं बिझनेसच करायचा होता तर एवढं शिक्षण काय केलं. कारण जुन्या लोकांना असं वाटते की बिझनेससाठी काय शिक्षणाची गरज आहे. गरज नाही. ऍक्च्युली बिझनेससाठीच खूप जास्त शिक्षणाची गरज आहे, पण हे त्यांना माहीत नव्हतं. तर नंतर बिझनेस चालू झाले, पैसा आला, सगळं चालू होतं व्यवस्थित, पण स्टील कुठेतरी एक हरवल्यासारखी एक फिलिंग येत होती की समथिंग इज मिसिंग. पण ती मिसिंग काय ते काही समजत नव्हतं. बरोबर. म्हणजे पैसा येऊनही बेचैनी किंवा नातेसंबंध कदाचित त्या लेवलवर नव्हते, पीस ऑफ माइंड नव्हता त्या लेवलवर कदाचित. आणि त्या केसमध्ये अशा काही घटना झाल्या की ज्यांच्याकडून मी शिकायचो, जे माझे गुरु होते, त्यांनी माझ्या डोक्यावरून हात काढला काही कारणास्तव. बिकॉज तुम्ही ऑलरेडी थोडंसं प्रेस होते तेव्हा मी ऑलरेडीच डाऊन होतो. आणि त्यावेळेस अशा काही घटना झाल्या की मला त्यांच्या दूर जावं लागलं किंवा ते कॉन्टॅक्टमध्ये निघून गेले माझ्या. आणि आई वडिलांनंतर जर का कोणी मला गाईड करणारं तर मी त्यांच्याकडेच बघायचो की बाबा हे सगळं काही आहे. आणि तेव्हा मी फार एकटा पडलो होतो की मला असं समजत नव्हतं की आता काय करावं आणि कसं आता पुढचं लाईफ कसं जाईल, आपल्याला गाईड कोण करेल. कारण आपला जो मित्रपरिवार आहे तोही नॉर्मल आपल्यासारखाच आहे, सेम असतो आपण. आपल्या घरचे लोकही नॉर्मलच आहेत, काही जास्त हुशार नाही आहेत, मिडल क्लासमधून आपण येतो. तर तेव्हा खूप दिवस, म्हणजे खूप रात्री गेल्या अशा की मी रोज रात्री विचार करायचो की नाव हाऊ. तोपर्यंत मी जॉबसुद्धा सोडला होता, तोपर्यंत मी 2-3 कंपन्या चालू केल्या होत्या, ज्यातल्या 2 कंपन्या ऑलरेडी लॉसमध्ये चालू होत्या. सो एवरी डे आई वॉज थिंकिंग की यार अभी कैसे आगे बढ़ेंगे, कैसा होगा, कैसा होगा. टेन्शन की जनरली असते आजकाल की उद्याचं कसं होईल. आय वॉज इन सेम दॅट फिलिंग की कल का कैसा होगा. आज नाही आहे बरं का मला ते, मला आता उद्याचं टेन्शन नाही आहे, कारण की आता मला तो विश्वास आहे उद्याचा, तर ते टेन्शन होतं. मग तेव्हा काही मागचे जे आपण म्हणतो ना कनेक्टिंग डॉट्स, ते डॉट्स जुळले काहीतरी मागचे. कारण आता थोडंसं तुम्हाला मी बॅक स्टोरीमध्ये घेऊन जातो की जेव्हा मी लहान होतो तेव्हा आम्ही आमच्या आईच्या वडिलांच्या इथे राहायचो, आजोबाकडे आमच्या. ओके. तर आमच्या आजोबाकडे दिवसाची सुरुवात हे भक्ती संगीतांनी व्हायची. रेडिओवर किंवा सकाळी सकाळी भक्ती संगीत लागायचे. इव्हन रात्री रेडिओवर आम्ही देवाचे गाणे ऐकायचो. मी ज्ञानेश्वरी वाचत होतो, गजानन महाराजांची पोथी मी बरेच दिवस वाचली, शेगावचे गजानन महाराज, बरेच दिवस 21 अध्याय केले. सो ह्या सगळ्या गोष्टी, हरिपाठ करत होतो मी लहान असताना, मंदिरामध्ये जाऊन आम्ही हरिपाठ करायचो रेग्युलरली. आणि खूप दिवस केला, असं नाही की 2, 4, 6, 3, 4, 5 वर्ष केल्या त्या गोष्टी. पण तिथून मग तुटून गेलो. मग आपण त्या मॉडर्न युग आणि हे सगळं मित्र परिवाराच्यात गेलो. तर मला असं वाटते कुठेतरी की ती गोष्ट परत देवानी आणली माझ्या लाईफमध्ये, ते स्पिरिच्युअलिटीला परत माझ्या लाईफमध्ये आणलं. आणि तेव्हा जेव्हा मी रात्री विचार करायचो फार की आता काय, कसं होईल, तेव्हा मला एक सिग्नल आला. आणि एक माझे मित्र पण ॲस्ट्रोलॉजर, त्यांनी पण सांगितलं की आपकी कुंडली में लिखा है की आपने शिवा की भक्ती करनी चाहिए. महादेवाची भक्ती तुम्ही केली पाहिजे. भोलेनाथला तुम्ही मानता का. हे मी म्हटलं मानतो वगैरे असं काही नाही आहे, मी कोणालाच मानतो आणि कोणालाच मानत नाही, मी सर्वांनाच मानतो आणि कोणालाच मानत नाही. बोले आपको किसी ना किसी एक चीज को सरेंडर करना पडेगा. हे जेव्हा ते बोलले तेव्हा मला फार असं वाटलं की यार एक चीज को. आणि मी आज या पॉडकास्टवरही सर्वांना सांगेल की तुम्ही कुठेही असा, कोणत्याही लेवलवर असा, तुम्हाला जर का ती बेचैनी आहे, तुम्हाला जर का आन्सर्स सापडत नाही आहेत, तुम्हाला जर का वाटते की सब कुछ अच्छा था और अभी ऐसा क्यों हुआ, किंवा सब कुछ अभी भी अच्छा है फिर भी वो मजा नहीं आ रहा, आणि जर का तुम्ही फक्त लोकांना दाखवण्यासाठी खुश राहत असाल ना, आतमधली स्टोरी तुम्हाला माहिती आहे काय, प्रत्येक जण स्वतःशी ऑनेस्ट राहू शकतो. तुमची स्टोरी तुम्हाला माहिती आहे की भैया तुम्हारे पास मर्सिडीज है कि 6 BHK 5 BHK 10 BHK बंगलो है, दैट डजंट मैटर. आपके बैंक अकाउंट में कितना पैसा है, मुद्दा हा आहे की तुम्ही खुश आहे का, दॅट्स ऑल. घरात गेल्यावर तुम्हाला आनंद होतो का, किंवा तुम्ही जे काय आयुष्य जगतात त्यात आनंदी आहात का. जर का ते नसाल तर त्याचं एकच सिम्पल उत्तर आहे की सरेंडर करा कुठंतरी जिथं तुम्हाला वाटते तिथं. तर मला असं वाटलं की आता मला सरेंडर करायची वेळ आहे. आणि मी सेकंड डे पासून मी भोलेनाथच्या मंदिरात जाणं रेग्युलर चालू केलं. आणि मी त्यांच्याशी रोज बोलायचो, रोज. मला माहीत नाही, मी म्हटलं बाबा मी बोलते, तुम्ही ऐकतच असाल. आणि मी त्यांना सगळी स्टोरी सांगितली की ये अभी तक मैं करके जिया हूँ, मी केलं, बरोबर असं करून जगलो आहे मी. पण इथून पुढं मी नाही, तुम्ही जे सांगसाल ते, तुम्ही जो सिग्नल द्याल तसं मी वागेल. असं लिटरली मी एका दिवसात होत नाही रे, खूप दिवस जाऊन असं केलं.
आणि मग मला असं वाटतं की फायनली त्यांना त्या गोष्टी तशा पडायला लागल्या असतील. माझा जन्म सोमवारचा आहे, माझ्या वडिलांचं नाव सदाशिव आहे, माझ्या आईने मला नेहमी सांगायची की तू देवाची म्हणजे महादेवाची हे कर. तर त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आणि बघा रेकीमध्ये पण शिवशक्ती हा मुद्दा आला. त्यानंतर आम्ही जो अवेकन द हिलर विदिन हा प्रोग्राम केला 3 दिवसात, त्याची पण थीम शिवावर डिपेंड होती. बरोबर. त्याच्यावर पण गाणे आपोआप असे वाजले त्या ठिकाणी त्या प्रोग्राममध्ये की जे शिवाशी रिलेटेड गाणे होते आणि लोक पण त्याला रिलेट झाले खूप जबरदस्त. म्हणजे असे एक्सपिरियन्स आले तिथून. तर अशी ती स्पिरिच्युअल जर्नी हळूहळू काही याच्यासोबत पॉडकास्ट चालू आहे, तो पण महादेवाचा भक्त आहे. हा, आता आपलं जेव्हा बोलणं झालं तेव्हाही तुम्ही सांगितलं की तुम्ही पण रोज सो मग आपोआप तशा गोष्टी होत गेल्या. इव्हन मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीचं नाव शिव उन्नती आहे. सो अशा काही गोष्टी होत गेल्या. कसं काय ते झाल्या. आणि इव्हन मला 7 वर्ष आले मूलबाळ नव्हतं, तर मी शिवशक्ती हे जेव्हा बोललो, आता मलाच हे माहित नव्हतं की माझ्या घरातच शिवशक्ती आली आहे. म्हणजे मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे आणि ते दोघं ट्विन्स आहे. सो ती पण एक नवीन माझ्यासाठी गोष्ट. म्हणजे एक कडी जुळत गेली मग एक एक गोष्टीची. आणि मग मला समजलं की यार यही करने को शायद हम आए थे आणि हाच आपला मार्ग आहे. मी आयुष्यात कधी उज्जैनला गेलो नाही. उज्जैन हा शब्द सुद्धा माझ्या कधी आला नाही की उज्जैनला जाऊ, असं सुद्धा कधी नव्हतं वयाच्या 36 वर्षापर्यंत. पण आमचा मागचा जेव्हा प्रोग्राम होता आपोआप मला काय असं वाटलं. आणि माझा एक मित्र जो नेहमी माझ्यासोबत असतो, वैभव नाव आहे त्याचं, मी त्याला सांगितलं की यार आपण उज्जैन को जाएंगे. त्याला असं वाटलं असेल की अरे कभी तो नाही बोलता यार ये कैसे क्या. आणि आम्ही संपूर्ण फॅमिली घेऊन उज्जैनला गेलो. आणि तो दिवस माझ्यासाठी फार वेगळा होता. कारण तिथं त्या मंदिरात एक वेगळ्या प्रकारच्या फिलिंग्स सोबत कनेक्ट होतो तुम्ही. आणि मग मला समजायला लागलं त्या गोष्टी किंवा मी ॲक्सेप्ट केलं ते आता की मैंने महादेव इज ड्राइविंग यू चमत्कार आहे सर महादेव, तो वही भगा रहे आपको या वही आपको लेके जा रहे. म्हणून मग आता मी सरेंडर भूमिकेत आहे की बाबा तू जे सांगशील ते, तू म्हणशील असं, म्हणजे तू जसं सिग्नल देईल तसं मी करत जाईल. मग ते प्रॉफिट लॉस सगळ्या गोष्टी कमर्शियल हे सगळ्याच्या पलीकडची गोष्ट आहे ते. आता गुरु झाले सर. येस. तर मला असं वाटलं की जेव्हा ते माझ्या गुरुनी हात काढला तेव्हा मी त्यांना असं म्हटलं होतं की आजपासून मी तुम्हाला गुरु मानतो. आणि तिथं मी सरेंडर केलं. आणि मला असं वाटलं की मग त्यांनी ऍक्सेप्ट केलं ती गोष्ट, असं मला वाटतं. आणि मग तिथून त्या गोष्टी बदलत गेल्या. आज अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही प्रोग्राम करत आहोत. जवळजवळ 4 तालुक्या जिल्ह्यांमध्ये प्रोग्राम केला आम्ही. सातारा, पुणे, मुंबई केला, आता नाशिकला आहे, परत मुंबईला करणार आहोत. आणि आमची इच्छा आहे की आम्ही कोल्हापूर, नागपूर अशा छोट्या सिटीमध्ये सुद्धा जाऊ. बरोबर. आणि जे कोणी शिवभक्त असतील किंवा नसतील, पण ज्यांना कोणाला तो अनुभव करायचा आहे किंवा ज्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम चालू आहे, त्यांना असं वाटतं की यार मेरे को इससे बाहेर निकलना आहे, त्यांनी कुठेतरी सरेंडर करावं असं वाटते. कसं कॉन्टॅक्ट करू शकता सर ते लोक तुमच्याशी? म्हणजे आता हे जे प्रोग्राम आहे आपला 24 ला आय थिंक ना? येस. आता आमचा जो आहे तो 6 जुलैला नाशिकला आहे. 6 जुलैला नाशिकला आहे. आणि 13 जुलैला पुन्हा मुंबईला आहे. 13 जुलै. इंस्टाग्रामवर माझ्याशी संपर्क करू शकता किंवा काही नंबर देता येईल सर आपल्याला ज्यावर कॉन्टॅक्ट करतील? हो, मी नंबर तुम्हाला आता स्क्रीनवर देऊ शकता तुम्ही. मी हा नंबर बोलूनही सांगू शकतो मी. सर सांगून दिला तर बरं होईल. एक जे माझ्यासोबत माझे पार्टनर आहेत त्यांचा नंबर असतोच 7972903172. तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा फोन करू शकता. फोन नाही उचलला तुम्ही व्हॉट्सअप करा, ते तुम्हाला मदत करतील. वैभव त्यांचं नाव आहे आणि ते तुम्हाला हेल्प करतील. येस सर. आता सगळ्यांच्या आयुष्यातला प्रश्न आहे पैसा. जसं आपण बोलत होतो पैशाबद्दल, तर रेकी करून रेकीचे हे ट्रेनिंग्स किंवा ते ऊर्जा, हे एनर्जीज, याच्यामुळे पैसा येऊ शकतो का एखाद्याच्या आयुष्यामध्ये? माझ्या तर आयुष्यामध्ये खूप आलेला आहे. किंवा मी जेवढेही रेकी करणारे लोक बघितले आतापर्यंत की जे रेकीशी अलाईन आहेत किंवा रेकीची प्रॅक्टिस करतात कुठेतरी, त्यांच्या आयुष्यामध्ये मी भरपूर पैसा पाहिलेला आहे. म्हणजे भरपूर, म्हणजे मी असं नाही म्हणणार की बाबा ते फार करोडो अब्जोत खेळत आहेत, असं नाही. पण त्यांना जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसा त्यांच्याकडे येतो. कारण पैसा, याच्या मागे मी लॉजिकल कारण सांगतो तुम्हाला. पैसा इट्स ऑल्सो एनर्जी. बरोबर. ती पण एक फ्रिक्वेन्सी आहे, एक एनर्जी आहे. तर तुम्ही जेव्हा त्याच्या फ्रिक्वेन्सीला मॅच करता तेव्हा तो तुमच्याकडे येतो आपोआप. तर रेकी करून तुम्ही काय करता, तुम्ही तुमचे 7 चक्र बॅलन्स करता, स्वतःला हील करता, स्वतःमधले जे काही ब्लॉकेजेस, ट्रॉमाज आहे त्याला तुम्ही काढता किंवा हळूहळू त्याला काढायला सुरुवात होते. तर आपोआप ती तुमच्याकडे ती पैशाची एनर्जी वाढत जाते आणि त्याचा फ्लो पण वाढत जातो. हा माझा अनुभव आहे, माझ्या हजारो स्टुडंटचा अनुभव आहे. सर तुम्ही ज्या वेशभूषेमध्ये असता, तर तुम्हाला आम्ही महाराज म्हणायचं, साधू म्हणायचं की हिलर म्हणायचं?
हा प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारला. इव्हन इंस्टाग्रामला काही लोकांनी विचारला, काही माझे मित्रमंडळी आहेत जे जवळचे आहेत त्यांनी बघून, की कारण की मी आधी सूट बूटमध्ये राहायचो. बरोबर. म्हणजे आताही राहतो एखाद्या वेळेस, पण फार कमी. पण आय डोंट नो, जसं की मी आधी सांगितलं की महादेवाची स्टोरी सांगितली किंवा ते जे घटना घडल्या तेव्हापासून आपोआप असं झालेलं आहे की मला इच्छा होत नाही जनरली ते सूट आणि बूट घालण्याची इच्छा नाही होत. ओके जेव्हा आमचे कॉर्पोरेट प्रोग्राम असते तेव्हाच एखाद्या वेळेस, पण आता फारच कमी झाले. मागच्या वर्षभरापासून मला नाही आठवत की मी ते घातलं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे कपडे मी माझ्या प्रोग्राममध्ये घालतो ते कपडे किंवा ती जी वेशभूषा आहे ती मेडिटेशनमध्ये मला म्हणजे आलेली वेशभूषा आहे. की वेन यू थिंक की लाईक यू आर अ वॉरियर और यू आर समवन एल्स, आणि त्यावेळी तुम्ही जे एक इमेज क्रिएट होते तुमच्या डोक्यामध्ये किंवा मेडिटेशन करताना जी काही इमेज क्रिएट होती तुमच्या डोक्यामध्ये, तर त्याच्यामध्ये ती वेशभूषा आलेली आहे. आणि माझ्या गुरूंनी काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. जसं की आता मला जी आली होती वेशभूषा ती एक्झॅक्ट काय होती ते सांगतो मी तुम्हाला. पहिल्यांदा मी कुठंतरी पॉडकास्टवर सांगत आहे ती एक्झॅक्ट कशी होती. ती एक्झॅक्ट अशी होती की ब्लॅक कलरचं शर्ट घातलेलं होतं मी, जे की हाफ बायाचं होतं, आणि त्या शर्टवर एम्ब्रॉयडरी होती अशी पांढऱ्या कलरमध्ये. ओके, जसं की जनरली जेठालालचे कपडे असतात तसे. ओके, आणि त्याच्या खाली एक धोती होती. ओके, आणि खाली काहीच नव्हतं, पायामध्ये काहीच नव्हतं, आणि धोती आणि ते ब्लॅक कलर, आणि ते धोतीसुद्धा ब्लॅक कलरची होती. अशी एक वेशभूषा मला दिसली होती. आणि डोक्याला इथे काहीतरी एक पट्टा बांधलेला होता. ओके, आणि त्याच्यावर इथे एक मोर पीस होतं. तर ते आता एवढं आम्ही करत नाही प्रोग्राममध्ये, पण जेवढं करता येईल तेवढं आम्ही करतो. मॅच करा. ऍक्च्युली अशी प्रतिमा मला दिसली होती स्वतःची, आणि दाढी होती तशी ती प्रतिमा दिसली होती, म्हणून मी ते लुक फॉलो केलं. बरोबर. आणि ते लुक बऱ्याच लोकांना आवडलं सुद्धा, आवडत आहे, लोक अप्रिशिएट करत आहेत त्या गोष्टीला. आणि जे काम आम्ही करतो त्याच्यासोबत ते मॅचही होते. बाकी डझंट मॅटर, लाईक असं काही नाही स्पेसिफिक. एक्झॅक्टली. भारतामध्ये अजून कुठे कुठे प्रोग्राम करायचे? तसं तर संपूर्ण भारतामध्ये जाण्याची इच्छा आहे आमची, पण आधी आम्ही फोकस करतोय महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी लोकांना कळलं पाहिजे. हळूहळू आम्ही इंदोर, दिल्ली, हैदराबाद या ठिकाणी सुद्धा जाणार आहोत. ओके, जेव्हा आम्ही हिंदी लॉन्च करू तेव्हा. पण अजून त्याला वेळ आहे, थोडा वेळ. बरोबर. येस सर, आपला जो 3 दिवसांचा प्रोग्राम असतो त्याबद्दल काय सांगाल? एक्झॅक्टली कसं वर्कआउट होतं ते? हा 3 दिवसाचा प्रोग्राम जो आहे याचं नाव फार अमेझिंग आहे सगळ्यात आधी, आणि ते नाव सुद्धा असं मेडिटेशनमध्ये आलेलं नाव आहे. ओके, अचानक मध्ये आय वॉज थिंकिंग की यार मला एक प्रोग्राम करायचा आहे जो की 3 दिवसाचा असेल, आणि त्याच्यामध्ये आपण रेकी शिकवू. आमचं हे प्लॅनिंग चालू होतं. ओके, की रेकी शिकवू. पण रेकीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं सिम्बॉल्स काढणे आहे आणि खूप सारे प्रॅक्टिकल्स गोष्टी आहे. मी म्हटलं यार हे प्रॅक्टिकल कसं शिकवलं जाईल आपल्याला? तर रोज जेव्हा मेडिटेशन तुम्ही करता तेव्हा तुम्हाला तुमचे उत्तरं मिळतात. मी बऱ्याचदा सांगतो माझ्या स्टुडंटलाही की तुमचे उत्तर हे तुमच्या आतमध्येच आहेत. बरोबर आहे. तुम्हाला त्या उत्तरापर्यंत पोहोचावं लागेल. तर मी मेडिटेशन करत होतो, एक दिवस नाव आलं अवेकन द हिलर विदिन, असं नाव मला वाटलं की हे नाव देऊ शकतो आपण. आणि मग त्या प्रोग्रामची जडणघडण चालू झाली की त्याच्यामध्ये फर्स्ट डेला काय करायचं, सेकंड डेला काय करायचं, थर्ड डेला काय करायचं. ओके, तर मी इन शॉर्ट सांगायचा प्रयत्न करतो की या 3 दिवसामध्ये एका वाक्यात सांगायचं झालं तर तुम्ही याल एक वेगळे व्यक्ती, आणि जाताना तुम्ही जाल एक वेगळे व्यक्ती, की ते तुमचं एक अपडेटेड व्हर्जन, पॉझिटिव्ह व्हर्जन असेल. बरोबर आहे. जनरली आम्ही त्याच्यामध्ये हे शिकवतो की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये गोल्स कसे सेट केले पाहिजे. फक्त सेट करून उपयोग नाही, ते तुम्ही अचीव्ह कसे केले पाहिजे. आता ते गोल्स अचीव्ह करताना तुम्हाला काय अडथळे येतात, त्या अडथळ्याच्या मागं काय कारण आहे, काय ट्रॉमाज, काय ब्लॉकेजेस तुमच्या लाईफमध्ये आहेत, त्याला कसं तुम्ही रिमूव्ह कराल. तुम्ही जर अंडर कॉन्फिडन्स असाल तर ते कॉन्फिडन्स लेवल तुमची कशी वाढेल. तुम्ही जर का भीती असेल, तुम्हाला भीती वाटते बऱ्याच लोकांना, त्याच्यामुळे ते डिसिजन घेऊ शकत नाही, डिसिजन मेकर नसतात, तर ते डिसिजन मेकर तुम्ही कसं बनाल. त्याच्यामध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं काचावरून चालणे, आगीवरून चालणे, आगीचा जो गोळा आहे तो खाणे, असे बऱ्याचशा मल्टिपल ॲक्टिव्हिटीज करतो. त्याच्यामध्ये मंत्र चॅन्टिंग केल्या जाते, सगळ्यात महत्त्वाचं, जे तुमच्या सहस्रार चक्राला बॅलन्स करते. तर 7 चक्राला कसं बॅलन्स करणार तुम्ही 3 दिवसामध्ये ते शिकवलं जाते. मंत्र चॅन्टिंग, ब्रेथवर्क नावाचा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये, जो की तुम्हाला बाकीचे जे तुमचे चक्र आहेत ते बॅलन्स करण्यासाठी तो वापरला जातो. तशा असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही करतो 3 दिवसामध्ये. आणि 3 दिवसानंतर जो माणूस बाहेर निघतो तो एक विजन घेऊन, एक स्वप्न घेऊन, एक निर्णय डोक्यात घेऊन बाहेर निघतो. आणि ज्याही लोकांनी मागच्या वेळेस तो प्रोग्राम केला त्या सर्वांनी, जवळजवळ सर्वांनी हे शेअर केलं की आधीचे आम्ही आणि नंतरचे आम्ही याच्यात तुफान फरक होता, खूप सारा. काही लोकांनी ते हे सांगितलं की प्रोग्राम केल्यावर घरी गेलो आम्ही तर घरच्यांना तो फरक जाणवला, ते व्हायब्रेशन जाणवले. बरोबर.
तर एवढा पॉवरफुल तो प्रोग्राम पॉवरफुल मंत्र आहे. तर म्हणजे इव्हन आम्हालाही ते व्हायब्रेशन जाणवतात, आमच्या टीमला ते व्हायब्रेशन जाणवतात. करेक्ट. कारण पण तो प्रोग्राम कोणीही करू शकत नाही, त्याचे काही नियम आहेत. ओके. त्याच्या आधी 20 दिवस आधी तुम्हाला काही नियम पाळावे लागतात, जसं की नो ड्रिंक, नो लाईक नॉनव्हेज, नो सेक्स, असे काही नियम्स आहेत ते तुम्हाला पाळावे लागतात. त्याचं कारण असं आहे की तुम्ही त्या एनर्जीसोबत अलाईन झाले पाहिजे. आणि त्याच्यानंतर पण हे नियम पाळायचे का? त्याच्यानंतर मग तुम्ही तुम्हाला जे करायचं तुम्ही करू शकता. येस, पण त्याच्या आधी फक्त. सर, तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप खूप छान पद्धतीने तुम्ही हा विषय समजवला. मला नाही वाटत की मराठी किंवा हिंदीमध्ये आतापर्यंत कोणी इतक्या डिटेलमध्ये हा विषय समजवलेला आहे. येस. नंबर स्क्रीनवर येतच असेल. सरांनी आधी नंबर सांगितला आहे. ज्यांनाही कॉन्टॅक्ट करायचा आहे सरांसोबत किंवा कन्सल्टेशन हवं आहे किंवा तो प्रोग्राम अटेंड करायचा आहे, कॉल करा, मेसेज करा. एक वेळेचा भान ठेवून कॉल करा. रात्री कधीही कॉल जातात, कधी कधी तसे कॉल नका करू. आणि सर, तुमचं परत एकदा मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच चेतन. आज तुम्ही हा खूप चांगली संधी दिली ॲक्च्युली, की लोकांपर्यंत हा मेसेज घेऊन जाता आला तुमच्या माध्यमातून, आणि तुम्हीही या जर्नीचे एक पार्ट झाले. त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि असेच तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना अधिक जास्त माहिती मिळावी आणि ते अधिक जास्त हुशार व्हावे, बाकीच्या गोष्टींमध्ये नॉलेजेबल व्हावे, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.